रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता जो रविवार झाला त्या रविवारी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. 5 वर्ष 5 महिने म्हणजे 20 सप्टेंबर 2020 साली मी माझं चॅनल सुरू केलं होतं आणि एकूण 4800 व्हिडिओ शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही धरून अपलोड केले होते. अगदी शेवटी मला असं वाटायला लागलं होतं की आपलं चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही, कारण लोकांचा पुस्तकामधला जो इंटरेस्ट आहे तोही कमी झालेला आहे. कारण जर अगदी आपल्या व्हिडिओमध्ये काहीच क्वालिटी नाही म्हणावं तर सबस्क्रायबर तर भरपूर वाढत होते आणि मन निराश झालं होतं. पण 1-2 व्हिडिओ माझे व्हायरल गेले आणि त्यामुळं माझं हे चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे. तर बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी क्रायटेरिया काय आहे. तर खूप जणांना असं वाटतं की 1000 सबस्क्रायबर झाले की यूट्यूबकडून आपल्याला पैसे मिळतात, पण तसं नाही आहे. हा जो दुसरा क्रायटेरिया आहे की 365 दिवसांमध्ये 4000 तास तुमचे व्हिडिओ बघितले गेले पाहिजेत. वॉच टाईम जो आहे तो पूर्ण झाला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शॉर्ट्स ज्याला जास्त व्ह्यूज येतात, ज्यामुळे आपल्याला जास्त सबस्क्रायबर मिळतात, त्या शॉर्ट्सचा वॉच टाईम जो असतो तो यामध्ये ग्राह्य धरला जात नाही आणि म्हणून चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप वेळ जातो. त्याचबरोबर स्पर्धा जशी बाकीच्या क्षेत्रामध्ये आहे तशी इथे सुद्धा आहे. करोडो यूट्यूबर आहेत, मग आपलाच व्हिडिओ लोक का बघतील आणि त्यामुळं थोडी मॉनिटाईज व्हायला अडचण येते. मग जो व्हिडिओ माझा व्हायरल झाला त्याचा अनॅलिटिक्स मी आता ज्यावेळी चेक करते त्यावेळी मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या मी आज तुमच्याशी शेअर करणार आहेत की जेणेकरून नवीन यूट्यूबर जे आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर यूट्यूब व्हिडिओ आपण जो बनवलेला आहे तो पुढे जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपण बनवलेला व्हिडिओ जे ऑडियन्स आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, त्यांनी जास्त वेळ बघितला पाहिजे किंवा कमीत कमी सुरुवातीचे 30 सेकंद तरी आपला व्हिडिओ बघितला गेला पाहिजे. मी हे जे बोलते ते अनुभवातून बोलतेय. जे व्हिडिओ माझे पुढं गेलेले आहेत त्याचे स्क्रीनशॉट मी लावेन, म्हणजे व्हिडिओच्या बाजूला मी आता स्क्रीनशॉट टाकेन की जेणेकरून तुमचा विश्वास त्यावर बसावा. आपण काय म्हणतो की CTR चांगला पाहिजे. यस, ते सुद्धा बरोबर आहे, CTR चांगला पाहिजेच. पण त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यूट्यूब इम्प्रेशन्स पाठवताना काय करतं तर सुरुवातीला 10 जणांपर्यंत इम्प्रेशन्स म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे इम्प्रेशन्स पाठवणार आहे आणि मग त्या 10 पैकी किती जण तुमच्या व्हिडिओवर क्लिक करता आहेत ते बघणार आहे. आणि मग 10 इम्प्रेशन्स पाठवल्यानंतर जर त्यातील 5 जण तुमचा व्हिडिओ ओपन करत असतील आणि सुरुवातीचा भाग बघत असतील तर मग आणखी 20 जणांकडे यूट्यूब इम्प्रेशन्स पाठवत असतं. आणि मग हळूहळू इम्प्रेशन्स वाढवल्यानंतर हा CTR जो आहे तो सुरुवातीला आपल्याला खूप चांगला दिसतो. आपल्यालाही बरं वाटतं की हां, या व्हिडिओला CTR चांगला आलेला आहे. पण जसजसे इम्प्रेशन्स वाढतात तसा हा CTR जो आहे तो कमी होत जातो. आणि आत्ता जो माझा व्हिडिओ व्यायामाचा पुढं गेलेला आहे त्या व्हिडिओचं अनॅलिटिक्स मी बघितलं तर त्यामध्ये जो माझा CTR आहे तो सुरुवातीला जास्त होताच, पण त्यानंतर 6.9 6.8 असा तो कॉन्स्टंट राहिलेला आहे आणि त्यामुळं त्या व्हिडिओचे इम्प्रेशन्स अजूनही वाढतच आहेत. म्हणजेच आपला व्हिडिओ पुढे जाण्यासाठी लोकांनी त्या व्हिडिओचा सुरुवातीचा भाग 30 ते 50 सेकंद बघितलाच पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी, म्हणजे ज्यांनी आपला व्हिडिओ ओपन केलेला आहे त्या लोकांनी. आणि दुसरी गोष्ट, हा जो CTR आहे तो CTR कॉन्स्टंट राहिला पाहिजे. म्हणजे 5% खाली जाता कामा नये, 5% वरच कमीत कमी तो असावा. आणखी महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आता मी ज्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगितल्या की आपला व्हिडिओ ऑडियन्सनी बघितला जाणं गरजेचं आहे आणि हा CTR कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी घडण्यासाठी
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर आपलं थंबनेल जे आहे आणि टायटल ते अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, कॅची असलं पाहिजे. म्हणजेच काय, पहिल्यांदा ज्यावेळी आपल्या स्क्रीनवर व्हिडिओ येतो त्यावेळी त्याचं थंबनेल आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं आणि नंतर त्याच्या खाली जे लिहिलेलं टायटल आहे ते आपल्याला समोर दिसतं. आणि त्यामुळं हे टायटल आणि थंबनेल बघितल्यानंतरच ऑडियन्स जो आहे त्याला तो डिसिजन घेत असतो की हा व्हिडिओ ओपन करायचा की नाही. आणि म्हणून हे थंबनेल जे आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण अगोदर ओपन केला पाहिजे आणि नंतरच तो व्हिडिओ बघितला जाणार आहे. आणि त्यामुळं जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओचं थंबनेल जे आहे ते सुद्धा अट्रॅक्टिव्ह बनवा. मी जी चूक केलेली आहे, तुम्ही ओल्ड व्हिडिओ माझे जाऊन बघा, मला थंबनेल बनवायला अजिबात आवडत नव्हतं. एका बाजूला पुस्तकाचा फोटो, एका बाजूला माझा फोटो आणि एखादं काही वाक्य लिहिलं तर वेगळं असं काहीच नाही. आणि मग असं थंबनेल बघितल्यानंतर कोणीच क्लिक करत नाही. याउलट तुम्ही काहीतरी असं वाक्य लिहिलं की जेणेकरून ते वाक्य बघितल्यानंतर ऑडियन्सची उत्सुकता वाढते आणि तो क्लिक करतोय, तर नक्कीच तुमचा CTR वाढणार आहे. तर नवीन यूट्यूबरनी ही गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ तर आपल्याला चांगला बनवायचाच आहे, पण त्याबरोबर आपलं व्हिडिओचं थंबनेल जे आहे ते थंबनेल सुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह असंच बनवायचं आहे. धन्यवाद.